कोण कुठली मुलगी, तिला इथे राहायचंय. ही असली घाण आम्ही आमच्या घरात घेऊ असं तुला कसं वाटलं ग? रागिणी, काय चाललंय हे? तुझी आई सुद्धा वाटेल ते बोलते, तुझी मुलगी सुद्धा वाटेल ते बोलतेय. थांबा, त्या जे काय बोलायला त्या बरोबरच बोलतात. हे घर महाजनांचं आहे आणि निंगी महाजन नाही, त्यामुळे तिला इथं राहायचा अधिकार बी नाही. मी कमळी राजन महाजन म्हणून मला बी आता ह्या घरातल्या मान मर्यादा राखल्या पाहिजेत की नाही. छोटी आई, या घरात फक्त महाजन ज्यांचं आडनाव आहे तेच राहणार, होय की नाही? ऑफकोर्स कोणीच नाही. निंगे, तुला जायला लागल. अगं हे काय बोलतेस तू? मी बरोबरच बोलायला. मी माझ्या मैत्रीसाठी या घरातले नियम आणि मान मर्यादाला धक्का लागल असं काहीच वागणार नाही. निंगे चल. निंगे सॉरी, मी इसरूनच गेलेलो का मी आता महाजन आहे. मी म्हणलं तसं आता मला वागता नाही आहे ना. कामिनी आजींनी माझं डोळं उघडलं. मला माफ कर. बाय. दादा, मला जरा फोन देता काय? थँक्यू. हॅलो सर. हा निंगी, काय ग, काय झालं? आणि कमळी बरी आहे ना? वय ती बरी आहे. ऋषी सर, निंगी तू तिथेच थांब, मी येतोय तिथे. वय हा. थँक्यू दादा. कमळी चक्क निंगीशी असं का वागली असेल? चला. सुंठी वाचून खोकला गेला, साप पण मेला आणि काठी नाही तुटली. ठीक आहे ठीक आहे, नको एवढा लक्ष देऊ, आपलं काम झालं हे मला म्हणायचंय, कळलं? कमळी तिची तर बोलतीच बंद झाली आहे, हो की नाही? आणि म्हातारा म्हातारी त्याने तर कायमचीच आळीमेळी गुपचिळी आहे. त्यामुळे आता आपण एक गोष्ट महत्वाची ती करायची, ती म्हणजे हे महाजन आडनाव आहे ना, याच्या व्यतिरिक्त जो कोणी असेल त्याच्याबरोबर मैत्री ठेवायची नाही तिने, असं सांगायचं. त्यामुळे आपोआपच तिची इतरांशी ताटातूट होईल आणि ती एकटी पडेल. ग्रॅनी आजी, तू कुठे फ्युचर प्लॅनिंग करते? अरे लिव्ह इन द मोमेंट ना. प्रेझेंट विक्ट्री आधी सेलिब्रेट करूया. व्हॉट से? कमळे, का केलंस असं? का काय करणं गरजेचं होतं. निंगी महाजन नाही ना. कमळे, आपल्या घरात असं काही नाहीये. निंगी तुझी मैत्रीण आहे ना, ती राहू शकते या घरात. काका हे बघा, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा लय त्रास होतो. खरं प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. कारण काय कारण काय? कारण आता या घरातून अजून एक जण जाणार आहे. निंगी सोबत जे काय वागलं गेलंय ते अन्नपूर्णा आजींना कधीच आवडलं नसतं. आणि जे अन्नपूर्णा आजींना आवडत नाही ते या घरात यापुढं मी कधीच होऊ देणार नाही. कमळे, तुला म्हणूनच तर आणलं या घरात. आईच्या मनासारखं जर सगळं घडलं तर आई लवकरात लवकर बरी होईल ना. तुला जे योग्य वाटतं ते कर बाळा, मी आहे तुझ्या बरोबर. निंगीला तर मी घरात आणणारच, ते बी मानानं. खरं त्याआधी मला एक वरात काढायची. ऋषी बाबा, अहो आता एवढ्या रात्रीचं कुठे निघालात? अहो, कामिनी आजींनी अन्नपूर्णा आजींच्या नातीच्या मैत्रिणीला घराबाहेर काढलंय, मला जावं लागेल. ऐका,
अहो आत्ताच मॅडम चिडल्या होत्या ना तुमच्यावर. आता त्यासनी जर का कळलं का तुम्ही परत घराबाहेर गेले तर वैतागतील होत्या. मावशी ती एकटी आहे, मला जावंच लागेल. अहो आता बघ ना, काव छाप मला किती किती ओव्हर स्मार्टनेस दाखवत होती. मला काल रात्रभर झोपू नाही दिलं, माझी कार कॉलेजच्या बाहेर काढली आणि आता तिचा स्वतःचाच पचका झाला. आपण निंगू पिंगू कच्च्या लिंबूला घराच्या बाहेर फेकून दिलं. लर्न अ लेसन. काय ग अनु बेबी, असं कोणीही तुझ्या रूम मध्ये येतंय काय जातंय काय? ओ कडू आजी, तुमचं टोमणं मला चांगलाच कळतोय. मी माझं सामान घेऊन चाललो इथनं. तू राह तुझी एकटी. मी नसतो राहत इथं. मला या सगळ्याची गरज नाही. अन्नपूर्णा आजींची मी नात आहे, खरं निंगीची मैत्रीण बी आहे. ती महाजन नाही म्हणून ती इथं राहू शकत नाही ना. ती कमळी महाजन तर तिच्या संग राहूच शकते. बरोबर, लवकर कळलं. ठीक आहे, मग आता काय बऱ्या बोलाने जातेस की? राणी आजी, एकदा का इथून गेली ना की मी खूप मोठी पार्टी थ्रो करणार आहे. तेव्हा तू माझ्यासाठी न्यू गिफ्ट आणा, पुन्हा आण गिफ्ट. कारण की आता जे ओल्ड वन आहे ते रेडचे आहे. हां ते माझ्यासाठी युजलेस झालंय. कारण की त्याच्यावर कोण बसलेलं? ही कावछाप. सो आता त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी 0 झाली आहे. आई, ही कमळी इतक्या सहजासहजी कशी काय निघाली? मला डाऊट येतोय. कसला डाऊट घेतेस तू? तुझ्या आईला तू ओळखतच नाहीयेस. तुला माहितीये का तुझी आई किती हुशार आहे ते? हा मग माझ्या हुशारीचे केवढे किस्से आहेत ते सांगेन नंतर कधीतरी तुला. पण तुला सांगते मी, मला माहिती होतं की ही अशीच जाणार. ही काही फार काळ टिकणार नाही. अरे किती सहन करणार ती, किती? तेवढं आहे का? ही भिकारडी लोक असतातच अशी. राणी आजी, मी काय म्हणते, आता तू या गावछापला बाहेर काढलंच. तू इतकी ग्रेट आहे तर अजून एक काम कर ना, त्या मॅड आजीला पण बाहेर काढून टाक ना. तसं पण ते तर काहीच काम करत नाही, कामाची राहिलेलीच नाहीये. आणि माहितीये, मी स्माइल केलं तरी कशी रिॲक्ट करते हे पहा, अशी. अनिका, हे वेळा माझ्या हुशारीचे किस्से आहेत ना, ते मी तुला ऐकवेन कधीतरी. आजच ऐकव ना. एक काम कर, तू ना आज माझ्या रूम मध्ये नाईट स्टे कर, मला चालेल. बाई, किती ते नातीचं ग्रॅनीवरचं प्रेम. हा नजर नको लागायला कोणाची. कुणीतरी जळतंय. आहेच आहेच, आमचं प्रेम आहेच. बरं, एक काम करणार रागिणी, माझी उशी आणि चादर जरा आणशील का? हा, आणते. चला, आपण काय करायचं, आज रात्री ना आपण दोघी जणी हॉट चॉकलेट पिऊया, बरोबर? तुझ्या गोष्टी सांगत. सगळे नोकर ना तुझं सामान घेऊन चालले. चल लवकर. काय अगं, कुठे पण म्हणजे कसं काय?